रत्नागिरी शहर हे आता पर्यटनाच्या नकाशावरती येण्याला हळूहळू सुरुवात झाली। अनेक पर्यटकांसाठी रत्नागिरी शहर असेल, रत्नागिरी तालुका असेल, त्यामध्ये अनेक दालन निर्माण झाली आणि त्याच पावलावर पाऊल टाकत आज आपण थिबा पॅलेस येथील जिजामाता उद्यानातल्या संभाजी स्मारकाच्या एकंदरीतच संभाजी स्मारकांचा जीवनपट कसा कसा घडत गेला त्याचे एक मूर्तिपंत चित्रण हे ते भिंतीशिल्पाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंतांच्या प्रयत्नातून उभं राहिले। संभाजीराजांचा उज्ज्वल इतिहास, संभाजीराजांचं धाडस, प्रेरणा, धर्मशक्ती ह्या सगळ्याचा विचार करून आज तरुण पिढीला हे संभाजीराजे हे एक आदर्शच आहे आणि त्या माध्यमातूनच त्या अनुषंगाने तरुण पिढीला संभाजीराजांचा इतिहास कळावा, समजावा आणि त्यांच्या पाठ्यपुस्तकातून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने ह्या ठिकाणी संभाजी स्मारक दालनाची नवी प्रतिकृती ह्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून संभाजीराजांच्या संपूर्ण जीवनपटाचा इतिहास उलगडणारं हे भिंतीशिल्प अनेक कारणांनी या ठिकाणी आता प्रसिद्ध होता येणार आहे। आपण ह्या ठिकाणचे स्थानिक एक भूमिपुत्र स्वप्नील कदम जे स्कूल ऑफ आर्टमधून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्या रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचे नवं दालन आपल्या कौशल्यामधून साकार केलंय। आपण त्यांनाच विचारूया नेमके ह्या दालनाची संकल्पना काय आहे। स्वप्नीलजी, आपलं स्वागत आहे टाइम टीव्ही मध्ये। अतिशय एक पर्यटकांच्या दृष्टीने म्हणा, इतिहास संशोधकांच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य रत्नागिरीकरांना एक चांगल्या प्रकारचं एक दालन आपण निर्माण करून दिलंय। ह्या संभाजी स्मारकाच्या दालनाची नेमकी संकल्पना काय आहे आणि आपण कशा माध्यमातून हे पूर्ण केलं? आपण हे जे स्मारक आहे हे आपलं रेफरन्ससाठी वासी बेंद्रेंचं जे पुस्तक आहे छत्रपती संभाजी महाराज यामध्ये सगळे रेफरन्सेस घेतले, त्या वेळेच्या घटना आणि त्याचे म्हणजे जे ऑथेंटिक जे काही संदर्भ आहेत, कोणत्या सणामध्ये झाले, काय झाले, या सगळ्याचा एक पूर्ण स्टडी करून त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण सगळं शिल्प बनवलं। त्याच्यामध्ये हे कुठल्या प्रकारचा या शिल्प जडणघडणीत वापर केला गेलाय आणि त्याचं आयुष्यमान साधारण किती आहे? हे आपण फायबर ग्लासमध्ये केलेलं आहे आणि हे सगळं कलर केलेलं आहे ड्युको कलरमध्ये आणि ह्याचं आयुष्य साधारणपणे एक काही नाही म्हणा तर आता आपलं इंडोर काम आहे, 40 वर्ष 50 वर्षाचं आयुष्य आहे। संभाजीराजांची सुरुवात ह्या 21 शिल्पांमध्ये, भिंतीशिल्पांमध्ये सुरुवात आणि शेवट काय दर्शवतो? सुरुवात जे आहे त्याच्यामध्ये आपण बारशाचा सीन घेतलेला आहे, त्यानंतर ते पुरंदरमध्ये जेव्हा त्यांचा जन्म झाला त्याचा रेफरन्स, त्या गोष्टीचा रेफरन्स आपण घेतलेला आहे आणि शेवट जो आहे ते आपण अश्वारूढ संभाजी महाराज ते घेतलेलं आहे आणि एक जे त्यांचं जे एक शेवटचा जो एक हे आहे प्रसंग आहे तो पण आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे। का तर एक आपल्याला मेन याचा उद्देश असा आहे की लोकांसमोर याची प्रेरणा, त्यांच्या जीवनपटाची जी प्रेरणा आहे ती लोकांना यावी, त्यासाठी त्यांचे जे महत्वाचे जे प्रसंग आहेत ते आपण याच्यामध्ये घेतले। ह्या जिजामाता उद्यानाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी संभाजीराजांचा अश्वारूढ पुतळा साकारण्यात आला आणि त्यानंतर आता संभाजीराजांचा जीवनपट सुद्धा ह्या दालनात आता साकारण्यात आला आहे। येणाऱ्या पर्यटकांना असेल, येणाऱ्या रत्नागिरीकरांना असेल, हे एक नवं दालन पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं योगदान ठरणार आहे, एवढं मात्र नक्की। शुभम पवारसह किशोर मोरे, टाइम डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।